विरोधात रिथवी 11 काढणे. टॉस जिंकलाय रिथवी 11 काढणे या संघाने. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले एससीसी नवीवाडी या संघाला बॅटिंग करण्यासाठी. 4 षटकांची मॅच त्वरित सुरुवात करायची आहे. आणि दोन्ही टीमला विनंती असेल, म्हणजे आजचे जेवढे पण लॉट्स आहेत, जेवढ्या टीम आजच्या दिवसामध्ये खेळणार आहेत, त्या टीमला विनंती करेन, पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे काही नियम आहेत. आपण मैदानात येत असताना डगआउट मधूनच यायचं आहे. 2 डगआउट्स बनवलेत आपण, तर विनंती करेन की आपण डगआउट्स मधूनच यायचं आहे. जाऊया मॅचला, करूया सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. राहुल स्ट्राइकला आणि बॅट्समन कोण आहे? राहुल आणि जेडी सलामीची जोडी. पहिलाच बॉल. काढणे संघ आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये पाठवा. P1 चं पहिलं षटक. हो, चांगला बॉल अलोंग द कार्पेट 30 यार्ड सर्कल मध्ये. खूप चांगला स्टॉप तिथे केलाय. हा बॉल आलाय डॉट बॉल. पहिलं षटक मनोजचं P1 चं हाताळतोय. हो, इथे एक धाव नक्कीच प्राप्त होईल. डी झोन मध्ये एक धाव. ओहो, चांगला बॉल. इथे कट करण्याचा प्रयत्न. इथे रन कंप्लीट होते. या बॉल वरती सिंगल प्राप्त आली. पुढचा बॉल मनोज यांचा. हा देखील चांगला बॉल तिथे हाताळलाय. ओव्हरची होते समाप्ती. एक षटक समाप्त होते.
एक षटक समाप्त झाले मगाशी गुणलेखाकडनं एक रन होती की नाही त्या समजत होता. एक ओव्हर किती रन झालेत पहिले षटक समाप्त झाल्यानंतर 3 धावा याच्यावरती लिहिलेत. 4 झाल्यात का? थँक्यू सो मच. हो यावेळेस ऑन साइडला टर्न केलाय. बॉल निघून चाललाय. अंपायरचा इशारा बघावा लागेल. हो हा षटकार. ऑन साइडला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हाताला चटका मिळाला आणि पुन्हा एकदा 6 धावांचा फटका टीम नवीवाडी या संघाला मिळाला. पंचषक चौकार. सँडीचा हा बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. बघा रिव्ह्यू घेत आहे बॅटिंग टीमने.
इट्स अ वाईट बॉल. ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव प्राप्त होईल. सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक मध्ये जाऊन पोहोचेल. 25 या धावसंख्येवरती एसीसी नवीवाडी संघ. खूप चांगली क्रीडा स्पर्धा आपण अनुभवताय. कुंभारवाडी बॉईज क्रिकेट क्लब आयोजित सरपंच चषक श्री येडोबा देव चषक 2025. हो इथे बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाज मात्र बॉल पर्यंत गेलाय. कुठलीही चुकी केली नाहीये. फलंदाज बाद. पहिला धक्का एसीसी नवीवाडी या संघाला. बॅटर टीमची धावसंख्या जर आपण पाहायला गेली तर 27 ला 1. 27 धावा झाल्यात. चला थोडस स्पीड अप ठेवा. चला स्पीड अप घ्या. टीम काढणे. समाधान सटचा पहिलाच बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. अवंतर धाव संख्येने मात्र षटकाची सुरुवात करत असताना गोलंदाज समाधान. एजेसाठी हा बॉल पुढे येऊन शफल झालाय. क्षेत्ररक्षक आहे. फेकी केली गेली. एकच धाव. धन्यवाद अमित दादा. हो चांगला फटका ऑन साइडला. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिले. मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकलाय. षटकार. एक टप्पा घेत बॉल निघून जाईल. चौकार.
4 धावा. गेट बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धाव 42-42. ओ चांगला फटका. सीरी बॅट नो बकवास क्लिअर केलाय. 7 धावांसाठी षटकार. ओ अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो मध्ये थांबवलाय आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज बाद. विकेटचं पतन. गुलमोहर बोत्रेवाडी कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपला यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती कुंभारवाडा बॉयज क्रिकेट क्लबच्या वतीने मात्र केला जाईल. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. आज ताकद थोडीशी अपुरी पडली. येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. टीम गुलमोहर बोत्रेवाडी कॅप्टन आपल्याला विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. चला जास्त वेळ न घेता टीम एसीसी नवीवाडी लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय, कारण एक टीम बाहेर आल्यानंतर दुसरी टीम मैदानाच्या आतमध्ये जाणं हे अनिवार्य आहे. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे काही नियम आहेत, त्या नियमांचं पालन करा.
अंपायरला विनंती असेल ही मॅच झाल्यानंतर आपण नाश्ता करून घ्यायचंय. ही इनिंग समाप्त झाल्यानंतर. गुलमोहर बोत्रेवाडी कॅप्टन यांचा यशोचित सन्मान, प्रशांत यांचा यशोचित सन्मान, सन्माननीय आदरणीय संजयजी भोईर साहेब यांच्या शुभ संजयजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते चला बॅटर पाठवायचे. रितवी 11 टीम बॅट्समन पाठवा त्वरित. 20 मिनिटाचा अवधी आहे. 20 मिनिटांमध्ये आपल्याला ही इनिंग संपवायची आहे. वेळ खूप झालाय कारण ही दुसरीच मॅच आहे आणि दुसऱ्या मॅच मध्ये आपण जर पाहायला गेलं तर खूप वेळ गेलाय. बघा शॉर्ट पॉइंटला रोशन आहे. रोशनने जर कॅच पकडला तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शिवा जाधव बॉस यांच्याकडनं पारितोषिक आहे. 500 रुपयाचं पारितोषिक शॉर्ट पॉइंटला. क्षेत्ररक्षक छोटा रोशन मात्र पाहायला मिळतोय. जर त्याने कॅच पकडला तर शिवा जाधव बॉस यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य राहिलं उत्कृष्ट गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकासाठी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं सन्माननीय आदरणीय श्री किरणजी यादव साहेब, त्याचबरोबर विकास साबळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल मनापासून आभार. असं सहकार्य आणि असंच प्रेम सातत्याने मात्र कुंभारवाडी बॉईज या क्रिकेट क्लब वरती राहो हीच गणराया चरणी प्रार्थना. जाऊया पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. उत्तरार्धामध्ये सुमयांचा पहिलाच बॉल भागवत बागल यांच्यासाठी 30 सर्कल मध्ये खूप चांगला स्टॉप. पहिला बॉल आलाय तो डॉट बॉल. लक्ष्य 50 धावांचा आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा टीम रितवी 11 काढणे या संघाला. P1चं पहिलं षटक सोमा हाताळतोय. हो चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. पंचांकडे अपील तर जरूर केली आहे आणि या बॅटला हलकासा बहुतेक ब्रश झालाय. कॉट बिहाइंड द विकेट भागवत बागल. अगदी पंचांचा निर्णय न येता मात्र
पळून काढायचं. अंपायर या बॉलवरती किती धावा असतील? एकच धाव. ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट झोन मधून वेगाने येतोय बॉल पर्यंत. अजय फेकी केली गेली, सिंगल प्राप्त झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. खूप चांगली क्रीडा स्पर्धा सरपंच चषक 2025 आयोजन आपण पाहतोय कुंभरवाडी बॉयज या संघाचं. खूप चांगलं आयोजन, दिमागदार देखणं असं आयोजन, मान्यवरांची उपस्थिती. आखूड टप्प्याचा बॉल बीट करून सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. तिथे मात्र पाहायला गेलं तर हा बॉल आलाय तो डॉट बॉल. थोडस स्पीडअप ठेवा मित्रांनो, 20 मिनिटाचा अवधी आहे या मॅच मध्ये. हो इथे बॅटला ब्रश झालाय, चुकी केली आहे. कॅच ड्रॉप. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीम रिथवी 11 काढणे संघ मात्र जाऊन पोहोचलाय. तीन धावा. बघा 2 धावा झाल्यात. थोडस गुणलेखक नवीन आहेत, थोडस समजून घ्या. निकाले 7 दिन पुराने सूखे जिद्दी दाग. आहे 50 धावांचा पाठला करायचा आहे. 2 धावा पहिल्या षटकामध्ये. खूप चांगला पिवनचं षटक हाताळलं. सोमा यांनी फक्त 2 धावा खर्च केला, एक महत्वाची विकेट प्राप्त केली. पुढचा बॉल हो सर बॅटने खेळलाय. अगदी लॉंग ऑफ रिझन आहे तैनात. एकच धाव राहुल होता त्या ठिकाणी. खूप चांगला स्टॉप तिथे केला. फक्त एकच धाव प्राप्त झाली आणि एका धावीने धाव फलक 3 या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचलं. 17 बॉल करायचे आहेत, 43 धावा. 17 चेंडू 43 धावा. यावेळेस मात्र पहा बॉल अगदी चाललाय डी झोन मध्ये. एक धाव सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक 4 या धावसंख्येवरती. चांगला फटका तिथे खेळण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीने एका धाव संख्येने धाव फलक मात्र पुढे चाललाय. सिंगल डबलने मात्र काही होणार नाही. मोठ्या फटक्याची गरज असेल कारण लक्ष मोठं आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. मोठा लक्ष समोर ठेवलंय. अर्थातच नवीवाडी या संघाने 50 धावाचा पाठलाग करतोय. टीम रिथवी 11 काढणे संघ. हो सर बॅटने खेळलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक खूप चांगला स्टॉप. एजे एका हातामध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न, परंतु तिथे आपण पाहायला गेलं तर षटकार चौकार तिथे अडवलाय. ही मेन वडा तिथं आणि हे दोनच मेन आहे. सर बॅटने खेळलाय. एक टप्पा घेत अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा हा चौकार मात्र पाहायला मिळतोय. सरपंच चषक चौकार.
धावफलक 10 या धावसंख्येवरती. ओ इथे चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला. बॉल थांबणार नाहीये. एक टप्पा घेत बॉल निघून चाललाय. 4 धावांसाठी पुन्हा एकदा सरपंच षटकार. आला आणि चौकाराच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय. अगदी 2 षटक समाप्त झाल्यानंतर 14 या धावसंख्येवरती. बारा बॉल मध्ये आता करायचे 36 धावा. टीम रिथवी 11 काढणे या संघाला. 12 बॉल 36 ची गरज. गोलंदाज मात्र सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरती. राहुल, चला राहुल थोडीशी घाई करा. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. यानंतरच्या बरेच मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत आजच्या दिवसामध्ये, त्यामुळे थोडंसं स्पीडअप घ्या. चांगला फटका ऑन साइडला टर्न केलाय अलॉंग द कार्पेट. लॉंग ऑन रिझनचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. बॉल पर्यंत फेकी केली. सिंगल प्राप्त झाली. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचलं 15 या धावसंख्येवरती. ओ बॅटला ब्रश झाला. चेंडू गोशंगी क्षेत्रामध्ये. एकच धाव. पुन्हा एकदा घोषंगी क्षेत्रामध्ये एकच धाव. सिंगल आली. नऊ चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. येणारे 9 चेंडू आणि 33 धावांची गरज. अकुटप्याचा बॉल अलॉंग द कार्पेट खेळलाय. लॉंग ऑफ रिजन तयार तैनात आहे. फेकी केली गेली. एकच धाव. सिंगल प्राप्त झाली. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचलं 18 या धावसंख्येवरती. सिंगल डबलने मात्र काही होणार नाही. मोठ्या फटक्याची गरज आहे सातत्याने मात्र मी सांगतोय, कारण सिंगल डबलचा खेळ आता शिल्लक नाहीये. मोठ्या फटक्यासाठी तुम्हाला जावं लागेल. लक्ष मोठं आहे. हो मोठ्या फटक्यासाठी गेलेत. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तैनात. कुठलीही चुकी करत नाहीयेत. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. मात्र षटकार पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती षटकार आला आणि 3 षटक समाप्त. टीमची धावसंख्या 24 ला 2. आता येणारी बॉल 6 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. जेडी आलाय गोलंदाजीसाठी. शेवटचं अंतिम षटक
6 चेंडू आणि 26 ची गरज. 6-26 ची गरज. बॉल हवेत. खूप चांगला स्टॉप. बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळतंय. एकच धाव. 5 बॉल आता 25 ची गरज. पाच बॉल 25 ची गरज. मोठा फटका. बॉल सीमारेषा पार. ठोकलाय षटकार. 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली षटकारच्या मदतीने 31. आता 4 बॉल करायचे आहेत. 19 धावा. 4 चेंडू 19 ची गरज. मॅच आता ओपन झाली आहे. नितीन यांच्या बॅट मधून मात्र मोठे फटके येत आहेत. 4 चेंडू 19 ची गरज. चार 19 ची गरज. शॉर्ट बॉल होता. मोठा फटका खेळायचा होता परंतु इथे कॅच ड्रॉप झाली. दुसरी धाव देखील डायरेक्ट हिट. काय घडलंय? डायरेक्ट हिट केलाय. टोटल 3 धावा धाव फलकावरती अंकित केल्या जातील. स्वतःच्या पॉपिंग क्रीज मध्ये अगदी वेगाने कंप्लीट झाले ही धाव. 3 चेंडू 16 ची गरज. येणारे 3 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. तीन बॉल 16 धावांची गरज आहे. रिथवी 11 काढणे या संघाला. बघूया या 16 धावा कंप्लीट होत आहेत का? रोख ठेवली जाते. एका बाजूला नवी वाडी तर दुसऱ्या बाजूला काढणे संघ. 3 चेंडू 16 ची गरज. ऑन साइडला टर्न केलाय. अलॉंग द कार्पेट. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही, थांबवलंय. सिंगल आली. आता 2 बॉल 15 ची गरज. चांगला बॉल. आता औपचारिकता शिल्लक. बॅटला हलकासा ब्रश झालाय बहुतेक आणि विकेटचं पतन होत आहे. कॉट बिहाइंड द विकेट. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक दिलंय अर्थातच माननीय श्रीयुत वसंतराव मारुती पाटील, त्यांचे सुपुत्र अमर पाटील यांच्या माध्यमातून नेक्स्ट मॅचचा टॉस घेतला जाईल. रोख रुपये रक्कम चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 10,000 यांच्या माध्यमातून देण्यात आलं. अर्थातच वसंतराव पाटील साहेब आणि त्यांचे सुपुत्र अमर पाटील यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा घेऊया टॉस. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आहे आणि व्हाईट +1. 2 धावा आल्यात. 2 धावेने धाव फलक मात्र जाऊन पोहोचलं 37 या धावसंख्येवरती.